काही नाहीये. मॅडम आपला परिचय द्या आणि आज जेलभरो आंदोलनाबद्दल काय सांगाल त्याबद्दल? सर, मी कॉम्रेड प्रीती पराते CI2 मधनं अंगणवाडी कर्मचारी संघटनेची ट्रेझरर बोलते आहे. तर बघा सर, आज संविधान चौकामध्ये आपलं जेलभरो आंदोलन आम्ही इथे ठेवलेलं होतं. पूर्ण कृती समिती मिळून हे जेलभरो आंदोलन आज इथे झालेलं आहे. सगळ्या संघटनेच्या अंगणवाडी कर्मचारी महिला, आशा वर्कर महिला, स्त्री परिचर महिला, तसंच बस संघटनेचे जे आपले कॉम्रेड्स आहेत ते सगळे सुद्धा इथे एकत्रित झालेले होते. सर, आमचा एकच आजच्या दिवसाला धरून मागणी होती की सरकारकडून, अजूनही केंद्र सरकारकडून आम्हाला कुठलीही प्रकारची वाढ किंवा आमच्या कामामध्ये जे काही आम्हाला इतकी वाढून दिलेली आहे त्याचा अतिरिक्त मोबदला म्हणून आम्हाला काहीही दिल्या जात नाही. आमचं जे काही मानधन आहे त्या मानधनामध्येच आम्हाला शासनाचे अजून वेगवेगळे जे योजना असतात त्या राबवाव्या लागतात. जसं आता आम्हाला BOLचे कामं मोठ्या प्रमाणात दिलेले आहे. SIRचे कामं हे आम्हाला खूप जास्त प्रमाणात आम्हाला इतकं ताण लावलेलं आहे. नाही म्हटल्यानंतर काही महिलांना जमत नसल्यानंतरही त्यांना ते करायला सांगून राहिले आहे. आपल्याला ते जमत नसल्यानंतरही काही महिलांना ते जबरदस्तीने अजून टॉर्चर करून ते देऊनच राहिले की जर नाही केलं तर तुम्हाला तुमच्या कामावरून सुद्धा काढण्यात येईल. ते हे अशा प्रकारची एक प्रकारची प्रताडणाच होऊन राहिलेली आहे. तर आमचं हेच म्हणणं होतं की केंद्र सरकारला की आमचं 2018 पासून अजूनही 1 रुपयाची वाढ झालेली नाही आहे. तर आमची केंद्र सरकारकडून आमच्या मानधनामध्ये वाढ व्हायला पाहिजे. आशा वर्करला पण खूप तुटपुंज मानधनामध्ये काम करावं लागत आहे आणि अंगणवाडी वर्करला पण खूप तुटपुंज मानधनामध्ये काम करावं लागत आहे. आता अंगणवाडी योजनेबद्दल सांगायचं झालं सर, तर 1975 पासून अंगणवाडी योजना सुरू झालेली आहे आणि अंगणवाडी योजनेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. तरीही अजूनही मानधनामध्ये पाहिजे तेवढा काहीच फरक पडलेला नाही आहे. अजूनही आम्ही मानधन बेसिकवरच काम करत आहोत. आमची एकच डिमांड आहे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला पाहिजे आणि आम्हाला अजूनही शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा अजून मिळालेला नाही आहे. परंतु आम्हाला आमचं मानधन हे जे आहे, आमची रोजीरोटी चालली पाहिजे आहे आणि महागाईनुसार आम्ही जगलं पाहिजे आहे. त्यानुसार आम्हाला कमीत कमी ते मिळालेलं पाहिजे आणि जोपर्यंत आमचा शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत हे आमचं असं जे संप आहे, स्ट्राईक आहे, हे असं सुरूच राहणार आहे. आणि पुढे परत इशारा आहे की समजा आजच्या मोर्चाचा जर यांनी काही तोडगा काढला नाही तर पुढे दिल्लीला दिल्ली जाम होणार आहे आणि दिल्ली ही लाल लाल होणार आहे. लाल सिटू झेंड्याच्या खाली आम्ही पूर्ण भगिनी एकत्रित येणार आहोत. पूर्ण ऑल इंडियाचा भगिनी एकत्र येऊन पूर्ण हे सरकार आम्ही आता हलवल्याशिवाय सोडणार नाही सर. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही हे चक्र आमचं असं सुरू राहणार आहे. थँक्यू. मी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे शशी काळे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. काय सांगायला लागलं? 9 ऑगस्ट क्रांती जे आहे आपलं त्याला क्रांती दिवसानिमित्त आम्ही आज पूर्ण देशभर जेलभरो आंदोलन करत आहोत. काय झालंय की 4 लेबर कोड हे सरकारने लागू केलेले आहे, ते त्वरित रद्द करण्यात यावे. तसेच आम्हाला किमान कमीत कमी 30,000 रुपये आम्हाला मानधन देण्यात यावे व आमची ग्रॅज्युटी आणि पेन्शनचं जे रखडलेलं जे GR आहे त्याला त्वरित त्यांनी लागू करावं. 2 स्टेटला लागू झालेलं, अजून आम्हाला लागू झालेलं नाही आहे. सरकार इकडनं तिकडनं आमच्याकडे जसं SIRचे काम आहे, BOLचे काम आहे आमच्यावर लादत आहे, पण आम्हाला मानधन देताना मात्र सरकार हे मागं आहे. मानधन हे पूर्णपणे आम्हाला देत नाही कधीच. तसंच आमचं जे आहे की आम्हाला कायम करण्यात यावं सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा, पण अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच आशा वर्कर, स्त्री परिचारिका सर्वांना कायम करण्यात यावं व किमान 30,000 रुपये आम्हाला वेतन देण्यात यावं. हा सरकारला एक आजचा जेलभरो आंदोलनचा एक इशारा होता, जो किसान संयुक्त कृती समितीने जे त्यांना राष्ट्रीय पातळीवर एक आंदोलन छेडलं होतं, त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण संयुक्त जे कृती समिती आहे यांनी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला. पण यानंतर जर सरकारने आम्हाला कुठेही मानधन वाढ दिली नाही किंवा आम्हाला कायम केलं नाही, आमचं पेन्शन PF जर लागू केलेला नाही आहे, तर 6 ऑक्टोबरला आम्ही दिल्लीवर आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि पूर्ण तो फक्त एक इशारा राहील. यानंतर जर सरकार नाही ऐकलं तर आम्ही कायम संपाचाच त्यांना इशारा देणार आहोत. कामगार संघटना संयुक्त कृती समिती जिंदाबाद. कामगार संघटना संयुक्त कृती समिती जिंदाबाद. इंकलाब जिंदाबाद. इंकलाब जिंदाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद. कामगार कायदों में बदल करने वाला मोदी सरकार मुर्दाबाद.
आणि आज कशासाठी ते मोर्चा ते सांगा. मी कॉम्रेड राजू अटवार, लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हा सेक्रेटरी. आज संपूर्ण देशभर शेतकरी शेतमजूरच्या संघटना, किसान सभा आणि कामगारांच्या संघटना मिळून संयुक्त कृती समितीतर्फे संपूर्ण देशामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी आर्थिक धोरणाच्या विरोधात, कामगार विरोधी धोरणाच्या विरोधामध्ये आणि जे काही शेतकरी शेतमजुरांमध्ये जे परिस्थिती आहे त्याच्या विरोधात जे सरकार धोरणं घेत आहे त्या विरोधात एक मोठा जेलभरो आंदोलन या ठिकाणी होत आहे. आणि हा पूर्ण आंदोलन संपूर्ण देशव्यापी स्तरावर. आता पुढचं पाऊल काय राहील तुमचं? पुढचे बोल यापेक्षा सरकार या आपले धोरणं बदलवणार नाही. तर यानंतर यानंतर राज्य आणि दिल्ली या मोठ्या केंद्रावर सुद्धा अशा पद्धतीच्या लाखोच्या संख्येमध्ये एक ज्या पद्धतीनं या देशातला युवक उठला आहे त्याच पद्धतीनं या देशातल्या महिला, शेतकरी, शेतमजूर देखील आपला संघर्ष करणार आहे. आज सर तुमचं जेलभरो आंदोलन आहे ना? हां, यावेळेच्या सरकारने जी महात्मा गांधी रोजगार हमी योजना होती ती संपूर्ण बंद करून एक बीबी रामजी नवीन योजना आलेली, त्या योजनेला आम्ही विरोध करत आहोत. आणि मनरेगा ही पूर्ववत सुरू व्हावी आणि शेतकऱ्याच्या मालाला MSP लागू करावी ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी किसान सभा आणि शेतमजूर युनियनतर्फे आहे. ज्या पद्धतीने कामगार संघटनांना ज्या 4 श्रमिक संहिता लावलेल्या आहेत त्या कामगार विरोधी आहे, हे आमचं म्हणणं आहे. त्यासुद्धा सरकारने मागे घ्यावा एवढी आज आमची मागणी आहे. आज आंदोलनचं सांगा. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय संघटना या संघटनेचा एक महासचिव, एक स्मॉल इंडिया व्हाईस प्रेसिडेंट आणि हे आमचे युनिट सेक्रेटरी नागपूर युनिटचे MSMRA हे आमच्या संघटनेचं नाव आहे. आज देशभरामध्ये जे काही जेलभरो आंदोलन होऊन राहिलं त्या आंदोलनामध्ये आमच्याही काही मागण्या आहेत. ज्या सरकारने 4 श्रम दिली आहे काढून त्यामध्ये स्पेशल ॲक्ट होता, सेल्फ प्रोटेक्शन एम्प्लॉईज ॲक्ट, लागू होता. त्याच्यामध्ये कामगार कायद्याचं संरक्षण होतं. आता तो सेल्फ प्रोटेक्शन एम्प्लॉईज ॲक्ट आणि दुसरा स्पेशल ॲक्ट होता वर्कमन जर्नलिझम ॲक्ट. या सरकारने दोन्ही कायदे काढून टाकले म्हणून देशभर हे आंदोलनात आम्ही सामील आहोत. त्याचबरोबर 30,000 रुपये मेडिकल दवाखान्यांमध्ये जे सरकारी दवाखान्यात बंदी घालण्यात आली आहे ती बंदी उठवण्यात यावी. आणि जे बाकीचे आमच्या कामाचे जे रूल आहेत ते सरकारने मान्य केलं होतं ते कामाचे कायद्याप्रमाणे बनवले पाहिजे आणि हे 4 श्रम मागं घेतले. या मागणीसाठी आज देशभर आंदोलन, त्याचबरोबर किसानांना, कारण की आमचे बहुसंख्य जे MR आहेत ते शेतकऱ्यांची मुलं आहेत. तर किसानांना त्यांच्या एवढा खर्च झाला त्याच्यावर 50% मुनाफा लावून स्वामीनाथन आयोग लागू करावा आणि MSPचा कायदा बनवला. ह्या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज या जेलभरो आंदोलनात सामील आहोत. सर्व आज आमचे ड्युटीवर आहे. त्याच्यामुळे आम्ही रिस्ट्रिक्टिव्ह प्रॅक्टिसेस कामगार संघटना संयुक्त कृती समिती जिंदाबाद. कामगार संघटना संयुक्त कृती समिती जिंदाबाद. इंकलाब जिंदाबाद. इंकलाब जिंदाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद. कामगार कायदों में बदल करने वाला मोदी सरकार मुर्दाबाद.